हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये आणि आज आहे संडे स्पेशल असा बिर्याणीचा बेत आणि खूप दिवसापासून दोन्ही संडे मग महेशच्या बाहेरच गेले. मग म्हटलं या संडेला मात्र काहीतरी छानसं करावं. सो मग आम्ही पटापट आणि कृषीला थोडंसं शूट होतं ते पण केलं. त्यानंतर म्हटलं बिर्याणीचा प्लॅन करावं, व्हेज बिर्याणी. सो पटापट तांदूळ वगैरे उकळून घेतले, प्लस भाज्या वगैरे वाफवून घेतल्या. कांदा फ्राय करायला ठेवला होता. तुम्हालाही याची फुल रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला पूर्ण रेसिपीची सर्व डिटेल्स देईल. आणि हे सर्व मसाले वगैरे टाकून घेतले आणि खूप छान अशी बिर्याणी झाली होती. तुम्हीही घरी ट्राय करू शकता. खूप छान प्रकारे होते आणि जर तुमच्याही फॅमिलीमधलं कोणी व्हेज असेल तर ते तर एकदमच बेस्ट. आणि संडेला करण्याचा बेत असा होता कारण मंडेला परत सोमवारी उपवास वगैरे असतात आणि थोडंसं रिलॅक्स डे असतो. थोडंसं दुपारी सगळ्या फॅमिलीसोबत जेवता येतं. सो पटापट सर्व आवरून घेतलं. कृषिका झोपली होती म्हणून आवरायला भेटलं. आणि मस्त असं सर्व भाज्या वगैरे उकळून घेतल्या होत्या आणि पटापट सर्व मसाले वगैरे फ्राय करून घेतले. मसाला बघत होती कसं झालं, तिखट वगैरे नॉर्मल आहे का, बिकॉज कसं थोडं तिखट झालं की परत आम्हाला जमत नाही. आणि छान असा दिवस सेलिब्रेट केला. खूप दिवसापासून चाललं होतं कृषिकासाठी हे करायचं ते करायचं. तिचं थोडंसं शूट होतं जन्माष्टमीचं, ते थोडंसं शूट करून घेतलं. त्याचे लवकरच फोटो अपलोड करणार आहे. नक्की चॅनलला सपोर्ट करा, बघा. आणि ह्याच्यामध्ये आता तूप टाकलेलं आहे थोडंसं, जेणेकरून अजून छान टेस्ट येते. सो मग तूप वगैरे टाकून घेतले. छान प्रकारे सर्व एकत्रित करून घेतलं. पटापट प्रॉपरली सर्व एकदम मस्तपैकी लिंबू वगैरे पिळून घेतलं. पटापट सर्व गोष्टी करून घेतल्या. पण म्हटलं कृषिका जर उठली तर ती काहीच करून देणार नाही. मम्मी वगैरे होती. मम्मी थोडीशी बसली होती. बाकीचं पटापट आवरून घेतलं. संडेच्या अजून खूप छान गोष्टी आहेत, त्या पण तुमच्यासोबत शेअर करेल. संध्याकाळी मॉलला वगैरे गेलेल्या तोही व्लॉग लवकरच अपलोड करेल. हा व्लॉगला खूप सारा सपोर्ट द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून छान छान व्हिडिओज घेऊन येईल. अजून कुठल्या व्हिडिओज आवडत असतील किंवा करू असं वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा मिनी व्लॉग करण्याचं एकच कारण की हा संडे खूप छान प्रकारे आमचा सेलिब्रेट झाला म्हणा किंवा छान असा गेला, रिलॅक्समध्ये गेला. घरातलं वगैरे आवरून घेतलं. पटापट सो भात वगैरे टाकून घेतला, वरून कोथिंबीर वगैरे टाकली आणि झाकण ठेवलं, जेणेकरून थोडंसं म्हणजे भात जो आहे तो पण होईल. काय हल्ली तर आमची सकाळ कृषिकाच्या उठण्यापासूनच होते. म्हटलं संडेला काय ते थोडंसं रिलॅक्स होईल. पट काय आमची मॅडम तर 6 वाजताच उठून बसली. सो मग पटपट आवरून झालं आमची कामं. सो पटापट कोथिंबीर कापून घेतली. भात वगैरे सर्व ऑलरेडी लेअरमध्ये करून घेतला होता. सो कोथिंबीर वगैरे टाकली आणि त्याला पूर्णपणे झाकून वगैरे घेतलं, जेणेकरून अशा प्रकारे आमची बिर्याणी वगैरे तयार. आणि असंच फुल व्लॉगला नक्की सपोर्ट करा माझ्या. चला बाय, टेक केअर, बाय. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.